चराती चरतो भगः क्रमणेन वसुंधरा मनः पूतं समाचरेत्. राजेश गाडगीळ आणि स्वर्गीय मिलिंद पाठक यांच्या शोधक नजरेनं सह्याद्रीतले हे सुळके हेरले आणि त्यांनी या सुळक्यांची पाहणी केली. पण क्लाइम्बिंग करणं राहूनच गेलं. कारण वेगळंच होतं. पायथ्याशी जाणाऱ्या डोंगर वाटाच मिळत नव्हत्या. तेव्हापासून 36 वर्ष हे अजिंक्य सुळके आम्हा चक्रमांना सारखे खुणावत होते आणि आज इतक्या वर्षांनी चक्रमनं हे आव्हान स्वीकारलं. सांधण व्हॅलीच्या साम्रत गावापासून कोकणातील डेहेणे येथे जाणारी चिकणदऱ्याची डोंगरवाट. तिथल्या राग्याच्या मांडवाच्या परिसरात भायखळा डोंगराला लागून असलेल्या नवरा नवरी या अजिंक्य सुळक्यांकडे चक्रमच्या गिर्यारोहकांची पावलं वळली. या मोहिमेचे नेतृत्व होते सह्याद्रीत बागडणाऱ्या अनुभवी अशा प्रसाद म्हात्रे यांच्याकडे. चक्रमनं सुळक्यांकडे नेणारी अगम्य डोंगरवाट शोधायचं अत्यंत साहसी आव्हान स्वीकारलं. सुळके तर त्यासाठीचं बक्षीस होतं. साम्रत गावातील लहू मुठे यांच्या घरी रात्री पाला पडला. सकाळी नाना आणि विशाल या गावकऱ्यांसोबत चढाईचे सर्व सामान आणि रेशन घेऊन टीम सुळक्यांकडे रवाना झाली. चिकणदऱ्याच्या वाटेवरून टीम निघाली. वाटेत सर्व क्लाइंबर्सना मोहित करणाऱ्या बाण सुळक्याचे पाणी लागले. तिथून बाण सुळका अगदी जवळ दिसतो. पुढे तासाभरात राग्याच्या मांडवाच्या परिसरात टीम पोहोचली. तिथून खाली ओढ्यामध्ये पाणी दिसल्यानं तिथेच बेस कॅम्प करायचं ठरलं. सर्व टीम खाली उतरली आणि पाण्यापाशी तंबू लावले. प्रसाद म्हात्रे वाट काढत काढत पुढच्या रिजवर चढले. सुळक्यांच्या दिशेने कसे जाता येईल याची पाहणी केली आणि तिथून सुळक्यांजवळ जाणे टेक्निकली शक्य असल्याने ट्रॅव्हर्स मारायचे ठरले. पूर्ण टीम वरती रिजवर पोचली. तिथेच ॲडव्हान्स बेस कॅम्प करून सगळी इक्विपमेंट्स तिथेच ठेवली. प्रसादनं ट्रॅव्हर्सवर रूफ फिक्सिंग सुरू केलं. या मोहिमेचं खरं वैशिष्ट्य म्हणजे हा ट्रॅव्हर्स. एका बाजूला भायखळ्याचा डोंगरकडा तर दुसऱ्या बाजूला हजारो फुटांची दरी, डायरेक्ट ड्रॉप. असा 1500 फुटांचा आडवा ट्रॅव्हर्स अक्षरशः जीवघेणा होता. मोहिमेचं अवजड साहित्य घेऊन या भीतीदायक निसरड्या वाटेवरून बागडणं निश्चितच वेगळ्या प्रतीचं साहस आणि डेडिकेशन होतं. ट्रॅव्हर्सवर रोप फिक्स असल्यानं सकाळीच क्लाइम्बिंग आणि सपोर्ट टीम पटापट सुळक्यांपर्यंत जाऊन पोहोचली. समोरच स्वागताला होता 120 फूट उंचीचा नवरी सुळका. मधल्या खिंडीत श्री गणेशाची आरती करून सुदर्शन कानडे आणि प्रसाद म्हात्रे या जोडीनं पहिलं स्टेशन गाठलं. नंतर राजेश पाटील आणि प्रसाद म्हात्रे यांनी 2 स्टेशन तयार करून समिट गाठलं. सुदर्शन देखील समिटवर आला. या चढाईत 2 क्लाइम्बिंग बोल्ट्स वापरण्यात आले आणि 3 स्टेशन्स करण्यात आली. समिटवर पूर्ण स्क्री असल्यामुळे 3 पेग्स रोवून स्टेशन बनवण्यात आलं.
वेळेअभावी नवरा सुळका करायचा बेत पुढच्या महिन्यात ढकलावा असं एकमताने ठरलं आणि टीम मुंबईकडे रवाना झाली. बेस कॅम्प पर्यंत सगळं वाइंड अप करून घरी परतताना थकलेल्या मनाचा काही अंश हा नवरा सुळक्याच्या पायथ्याशीच रेंगाळत राहिला. चक्रम टीमने पुनश्च सर्व तयारी केली आणि साम्रत गावाकडे रवाना झाली. नवरीच्या वेळी माहीत असलेला पूर्ण मार्ग आणि बेस कॅम्पची जागा निश्चित असल्याने टीम ओढ्यातील त्याच ठिकाणी लवकर पोहोचली आणि ॲडव्हान्स बेस कॅम्प सेट केला. प्रसादने 1500 फुटाच्या पूर्ण ट्रॅव्हर्सवर रोप फिक्स केला आणि पुढे नवऱ्याच्या बेसला जाणारा अवघड असा टप्पा पार करून नवरा सुळक्याच्या खाली क्लाइम्बिंगचं बेस स्टेशन बनवलं. आज पूर्ण टीम ट्रॅव्हर्स मारून क्लाइम्बिंगचे उर्वरित सामान घेऊन नवरा सुळका चढाईसाठी सज्ज झाली. नवरा सुळक्याची चढाई थोडी जास्त होती आणि अवघड सुद्धा. चढाईसाठी लीड क्लाइंबर शौनक थोरात, सेकंड मॅन प्रसाद म्हात्रे, तसंच त्यांच्या पाठोपाठ अतीन साठे यांच्या मार्गदर्शनाखाली राजेश पाटील आणि सुदर्शन कानडे नवरा सुळक्याच्या बेसजवळ पोहोचले. तर उर्वरित टीम ट्रॅव्हर्सवर उभी राहून प्रोत्साहन देत होती. पहिली 2 स्टेशन्स बनवत साधारण 100 फूट चढाई झाली. नवऱ्याचे क्लाइम्ब चालू असताना पहिल्या दिवशी साधारण 101 फूट क्लाइम्ब झाले होते आणि अचानक ड्रिल मशीनची बॅटरी डाऊन झाली. तर काय करावे असा सगळ्यांसमोर प्रश्न पडला. लोगोलोग आम्ही क्लाइम्ब थांबवले आणि सगळे खाली उतरले. परत बेस कॅम्पवर आलो, एक मीटिंग झाली आणि असं ठरलं की टीममधले अतीन साठे आणि राजेश पाटील हे दोघंजणं साम्रत गावात जातील, कारण बेस कॅम्पपासून साम्रत गाव साधारण 2.5 तासावर होते. तसे ते संध्याकाळी निघाले आणि साम्रत गावात रात्री पोचले. रात्री त्यांनी दोन्ही बॅटरी चार्ज केल्या आणि सकाळी 7 वाजता परत तेवढंच अंतर पार करून ते बेस कॅम्पवर पोचले. त्यांनी नुसत्या बॅटरी चार्ज केल्या नाहीत तर पूर्ण टीमचं मनोधैर्य पण चार्ज केलं. त्याच्यामुळे सगळी टीम लोगोलोग नव्या जोमाने क्लाइम्बिंगच्या तयारीला लागली. 1500 फुटांचा ट्रॅव्हर्स आज रुटीनचा एक अविभाज्य भाग बनला होता. सर्व टीम पुन्हा आपापल्या ठरलेल्या जागी सज्ज होती. आज राजेश पाटीलने प्रसाद बरोबर चढाई सुरू केली. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. हळूहळू शौनक, हो हो. अजिबात घाई नाहीये. अरे नाही, हे अडकलं मला. 4 वेळा विचार कर आणि स्टेप टाक. आणि व्हर्जिन क्लाइम आहे त्यामुळे तुला काही साफ केलेलं वगैरे मिळणार नाही. सगळं तुलाच करायचंय. आय क्लाइम्बिंग चालू ठेवा. हँडहोल्ड फुटहोल्ड पण बघ बरोबर. पेग मारायला जागा बघ. दगड आहे तिकडे की माती आहे खड्ड्यात? दगड आहे. नाही, दगड म्हणजे प्लेन रॉक आहे. नाही नाही नाही, प्लेन रॉक नाही आहे. किंवा दगडात मोठी क्रॅक असेल तरी चालेल. तिकडे पेग ठोकून दे. त्यामुळे वर गेलं तर जास्त स्टेबल वाटते मला. ओके ओके, हरकत नाही. फक्त मुवमेंट सेफ कर, फॉल नाही कुठे झाला पाहिजे. हो. गवत बाजूला करत जा. ब्लाइंडली क्लाइम नको करूस कुठलंही. मटका मारायला जाऊ नको. तुझा गुडघा तिकडेच बघ, मस्त ओढलाय पायासाठी. मस्त. जवळचा घे एखादा. जवळचे हलतायत. अच्छा, मग एक फुटवर कर ना, थोडासा वरती आहे ना. ओके, एका पायावर. ओके. सेफ. मस्त गेलाच वरती. फर्स्ट क्लास.
मग समोरचा रॉक फेस आहे ना उभा व्हर्टिकल, तिकडे बोल्ट मार सरळ. चालेल. ऑल द बेस्ट राजेश. कमाल शक्य. पहिला खाली फुटहोल्ड पण बघ, नुसतं वरचं बघू नको, खाली फुटहोल्ड बघ. अपियर व्हायला तुला फुटहोल्ड घ्यायला लागणार. पाय स्ट्रेट कर, मोठे श्वास घे. राजेश स्टेबल झालास की सांग. तुझा उजवा हात आहे बघ, तिकडे वरती काय आहे का तुला उभं राहायला? हा थांब. नुसत्या मुळ्यांवरती जास्त भरोसा ठेवू नको हँड होल्डसाठी. राईट फुटवर्क झालं की तू एक स्टेपने वरती जाणार. जवळ नाही, लूज आहे पुढे. ठीक आहे राजेश. तो हा पाय आतमध्ये जाईल का तिकडे लेफ्टला? हा वरती घे, एक एक स्टेप बघ. फुट होल्ड बघ राईटला. मुळी नाही, जवळ बघ एखादा. हा साफ कर. क्लीन कर पायाने आधी, क्लीन कर पायाने. घाई नको, आरामात. लेफ्ट लेगला फुटहोल्ड बघ. लेफ्ट लेगला एक फूट वर आहे फुटहोल्ड. लेफ्ट लेगला 1 फूट. काय नाही, काय नाही. प्रस्तरारोहणाचे नियम हे पाळायचेच असतात. 2 अँकर्स मधलं अंतर हे 10 फुटांपेक्षा जास्त नसावं. हा नियम पाळल्यामुळे दुखापत न होता त्याला सुरक्षित फॉल घेता आला. समेट पुश. नंतर सुदर्शन कानडे आणि प्रसाद म्हात्रे यांनी उर्वरित 2 स्टेशन्स तयार केलीत आणि या 180 फूट सुळक्याचा माथा गाठला. चक्रमच्या आजवरच्या लौकिकास जागणारी ही अजिंक्य सुळक्यांची मोहीम, त्या चित्तथरारक ट्रॅव्हर्सच्या साहसाची धुंदी आठवणीत ठेवून टीम परतीच्या प्रवासाला लागली. ते पुढच्या साहस मोहिमांचे बेत आखीत.